माझा न्यूज मध्ये आपले स्वागत। मी संतोष राठोड। आपण बघत आहात लोक माझा न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचा बटन मात्र दाबायला विसरू नका। छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्या वेळेसच एका पत्रकाराने आपला वाढदिवस घरी न साजरा करता एका स्मशानभूमीमध्ये साजरा करत असल्याचे आपल्याला दिसत आहे। हे वाढदिवस बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर यांनी त्यांचा वाढदिवस स्मशानात कशासाठी हा येत असते स्मशानभूमीमध्ये साजरा करून वेगळा एक उपक्रमच हातात घेतला की काय असं दिसत आहे। आपण आतापर्यंत बघत आलेला आहात की स्मशानभूमीमध्ये फक्त स्मशान जाळण्यासाठी या मौत करण्यासाठी इथे येत असतात व इथं रडत असतानाच आपल्याला दिसले आहे। पण आज आपण पहिली वेळेस बघणार आहात की या स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमी सजवून फुगे लावून बॅनर लावून येथे वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतात बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर यांचा वाढदिवस साजरी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच पत्रकार या वाढदिवसामध्ये उपस्थित होते। यावेळी यांनी रामेश्वर दरेकर यांनी स्वतःच्या परिवारासाठी कपडे न घेता त्यांनी स्मशानभूमीत असणारे परिवारासाठी त्यांनी कपडे घेऊन हा वाढदिवस व स्मशानभूमीमध्येच केक कापून हा वाढदिवस साजरी केला आहे। आपण बघू शकता या इथे फक्त दुःखामध्येच येत असल्याचे आपल्याला दिसत होते, पण आज पहिली वेळेस स्मशानभूमीमध्ये दुःख सावरण्यासाठी नाही तर कोणीतरी वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आपल्याला दिसत आहे। हा इतिहासामध्ये पहिली वेळेस घडलेली घटना आहे। आपण बघू शकता स्मशानभूमीमध्ये आतापर्यंत फक्त स्मशान देण्यासाठी आणि डेड बॉडी पेटवण्यासाठी मृतदेह घेऊन आलेले असतात, पण आज एका पत्रकाराने आपला वाढदिवस स्मशानभूमीमध्ये साजरा करत हा अनोखा सर बाजूला थोडं अजी चलो
सर, अचानक तुम्हाला स्मशानभूमीमध्ये वाढदिवस साजरा का करावासा वाटला? तुम्ही समाजाला काय संदेश देणार या माध्यमातून? सगळ्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला किंवा माणसाला आदर दिला जातो, परंतु मशानभूमीत राहणारी जी काही माझे बांधव आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्यांना आदर दिला जात नाहीये. त्यांची एक पिढी नव्हे तर हजारो पिढ्या वर्षानुवर्षापासून मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यामध्येच गेलेल्या आहेत आणि त्यांच्या मुलांचा जर भविष्याचा शैक्षणिक दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्या मुलांचंही भविष्य अंधारमयच असतं. बाप ही मसनजोगी म्हणूनच जन्माला आला, मुलगाही मसनजोगी म्हणूनच मरणार का, असा प्रश्न मला भेडसावत होता. आणि आजपर्यंत मी वाढदिवस अनाथाश्रम, वृद्धाश्रम अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून करत आलो, परंतु झोपता झोपता एक कल्पना आली माझ्या डोक्यामध्ये की आपण जन्माला आलो तर खाली हाताने आलेलो आहे आणि ज्यावेळेस आपण मरणार आहोत त्यावेळेसही खाली हातानच जाणार आहोत. म्हणजे येतानाही काही आणलेलं नाही आपण आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही, परंतु मरावे परिकृती रूपे उरावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर पटदिशी उभा राहिला आणि एक वाटलं की हा वाढदिवस आपण मशानभूमीमध्ये साजरा केला पाहिजे. आणि सकाळपासून मशानभूमीमध्ये अनेक ठिकाणी फिरत होतो. 6 मशानभूमी फिरल्या, 6 मशानभूमीमध्ये अंत्यविधी चालू होते, परंतु एकमेव ही मशानभूमी मला थोडीशी खाली जाणवली. त्यावेळेस दादांना येऊन विचारलं मी की असं मला वाढदिवस साजरा करायचा आहे. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला की वाढदिवस पहिल्यांदा कुठेतरी येतंय. माझ्या आयुष्यातला ऐतिहासिक शिक्षण असेल म्हणे की आम्हाला एक आपुलकीनं आपला आनंद आमच्या मशानभूमीमध्ये आपण साजरा करता. ती पण माणसंच आहेत, त्यांना पण जगावं असं वाटतं. त्यांनाही वाटतं की आपल्याकडे कोणीतरी आदरानं पाहिलं पाहिजे, सहानुभूतीपूर्वक पाहिलं पाहिजे. मशानभूमी म्हटलं की भीतीदायक हा प्रकार आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बिंबवला गेलेला आहे. तर ही कुठंतरी समूळ नष्ट झालं पाहिजे. आपण अनेक विधी इथं पार पाडल्यानंतर अनेकांना दान देण्याची वृत्ती आपल्या उराशी बाळगत असतो. मग तो ब्राह्मण असेल किंवा इतर जातीतला व्यक्ती असेल, त्यांना आपण भरभरून दान करत असतो. परंतु खरी दानाची गरज या मशानभूमीमध्ये राहणाऱ्या माझ्या आई वडिलांना, भावंडांना आणि या मसनजोग्यांना, बांधवांना खरी गरज आहे. आपण अनेक ठिकाणी दान करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण ज्यावेळेस मरण पावतो, ज्यावेळेस आपल्या अग्नीला डाव दिला जातो, त्यावेळेस ज्यावेळेस शरण पेट घेतं. समजा एखादा आपला सुशिक्षित झाला, एक अधिकारी झाला, त्याला राहायला एखादा जर घर घ्यायला गेलं, समजा किराया किंवा स्वतःचे घर घ्यायला, तर मसनजोगी म्हणून शेजारी घर घेऊ देत नाही, प्लॉट घेऊ देत नाही, एक किरायानं घर राहायला देत नाही. का बाबा हे मसनजोगी अंधश्रद्धा आहे, हे करणी कवटाळ करून काही जादू टोना करून आम्हाला मारतील. हा मोठी गोष्ट म्हणजे हा शासनाला हा कळायला पाहिजे की आमच्या समाजावर जे भगवादारी दिसलं की त्यांना काय वाटतं, हे पोरं पळून देणार आहे. असे पालघरमध्ये घटना झालेला आहे, आमचे भगवादाराने मारले गेलेले आहेत. तर असे काही घटना घडतात. जे भिक्षुक आहेत ते काय बी मागणार आहे तुमच्याकडे, दोन धान्य, एक 10 रुपये, 5 रुपये, आजच्या काळामध्ये 1-2 रुपये हेच मागणार. आता शासनानं हे मी एक माझी एक संस्था आहे, त्यांना युवा बौद्धिशी मसनजोगी समाज संस्था छत्रपती संभाजीनगर संस्था औरंगाबाद, ही संस्था मी काढलेली आहे. समाजासाठी मी खूप सेवा करतो आणि बरेच काही जिल्हे फिरलेले आहेत. प्रत्येक समाजासाठी मला ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस पाठपुरावा केला, शिंदे साहेब होते त्यावेळेस पाठपुरावा केला, आता फडणवीस साहेब आहेत त्यावेळेस पाठपुरावा केला. मसनजोग्यांना जी आर पाहिजे. जी आर कशासाठी पाहिजे, जे कब्रस्तानामध्ये राहतो ते खादिम आहे, तो कधी पण 24 घंटे ड्युटी करतो आणि मशानात राहणारा मसनजोगी पण 24 घंटे विथ फॅमिली सगळं काम करतो. त्यांना कमीत कमी ते आरक्षित करून त्यांना की ती जागा राखीव करायला पाहिजे. आज मोठे मोठे संस्थे आहेत जे मारोडी आहेत आणि जे दुसरे समाजाचे मोठे मोठे मसनभूमी चालवत आहे. मसनजोगी हा समाजांना कदीम हा सर्टिफिकेट काऊन तुम्ही दिलेला आहे, जसं जातीवादी तुम्ही करून आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे. जातीचा सर्टिफिकेट आता थांबवता, तुम्ही मसनजोगी म्हणून म्हणता, पण आम्हाला आरक्षित जागा तसं मशानभूमी म्हणून आरक्षित करा. एकतर गल्लीत राहू देत नाही, एकतर वस्तीमध्ये राहू देत नाही, एकतर मशानभूमीमध्ये राहिले तर तुम्हाला कोण राय म्हणले, तुम्हाला परमिशन कोणती आहे? मशानभूमी आमची जागा आहे, ग्रामपंचायत म्हणते आमची जागा आहे, महापालिका म्हणते आमची जागा आहे. मग शेवटी शासनाशी लढू कसं तरी आम्हाला पोट पाण्यासाठी मानधन म्हणून काही देत आहे. अशा अख्खा महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि जी आर निघायला पाहिजे. हीच माझ्या मीडियामधून हीच माझी नम्र विनंती आहे. आणि सरांचे जे वाढदिवस आहे
आता जन्म आणि मृत्यू हे मला एवढं कळते. माझ्या लहानपणी माझी आजी सांगायची की आम्ही या मशानभूमीमध्ये होतो, तुझा वडिलांचा इथं जन्म झाला. मग माझी आई म्हणायची अरे तू त्या झाडाखाली होतो, आपण पावसाळ्यात चाललो होता, पावसाळ्यात तुझा जन्म झाला मशानातच. मग आता माझे मुलं पण इथंच पुष्पनगरीमध्ये जन्म झाले. आता सुनबाई आता मी अमरावतीहून करून आणलं, ते पण मशानभूमी जन्म झालं तिथं, तिथंच लग्न केलं, मशानच लग्न केलं. आणि आता आचार्य व्यक्त म्हणजे मी ॲक्च्युली दुपारची हाजरी लावून मी ऑफिसला जाणार माणूस. सरांनी असं ठरवलं की एक चकित करून टाकले की मला एक स्वप्नामध्ये आले सर आणि फिरून चालले झालं ते. सर आले, सर म्हणले म्हणे असं वाढदिवस करायचं आहे. मी म्हणलं वाढदिवस ते पण मशानात? म्हणलं शक्य नाही आहे सर. नाही कसं शक्य नाही आहे? मी म्हणलं एखादं प्रेत आला तर थांबू शकते काम, आपलं जे कार्यक्रम आहे ते मस्त थांबू शकतं. नाही म्हणे करायचं आहे म्हणे आपल्याला, किती वेळ लागेल? मी म्हणलं तुमचा जेवढा वेळ लागेल त्याच्यामध्ये जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं करू. मग सर यांनी होकार दिला, लगेच 2 या 1.5 तासामध्ये कार्यक्रम झाला. आणि सरांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा सर्व मसूनजोगीतर्फे.